नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक बीड जिल्ह्यात आहे, ते कुठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो परळी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक बीड जिल्ह्यात आहे, ते परळी वैजनाथ येथे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिवस कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिवस कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे क्रमांक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कुसुमाग्रज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 क्रीडा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अनेक वचन ओळखा. अनेक वचन ओळखा देव. देवाचा अनेक वचन होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 देव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मनाचे श्लोक हे श्लोक कोणाचे आहे? मनाचे श्लोक हे श्लोक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास यांचे मनाचे श्लोक हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मेरी कोम हिने भारतासाठी कोणत्या खेळात ऑलिम्पिक विजेती आहे? मेरी कोम हिने भारतासाठी कोणत्या खेळात ऑलिम्पिक विजेती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होते? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराचे वय किती लागतात? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 खनिज तेल आणि उत्पादन. बॉम्बे आहे खनिज तेल आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विनोबा भावे यांचा जन्म ठिकाण कोणते? विनोबा भावे यांचे जन्म ठिकाण कोणते? मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा हा पंतप्रधान असतो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यात किती तालुके आहे? रायगड जिल्ह्यात किती तालुके आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 15 जिल्हे आहे 15 तालुके आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 1 किलोबाईट किती बाईट? 1 किलोबाईट किती बाईट? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1024 किलोबाईट म्हणजे 1 किलोबाईट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सूर्याला समानार्थी शब्द कोणता? सूर्याला समानार्थी शब्द होतो मित्रांनो भास्कर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सनच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 14 ऑक्टोबर 1956 रोजी या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत छोडो चळवळीमध्ये टिंब यांनी सातारा येथे प्रतिसरकाराची स्थापना केली. भारत छोडो चळवळीमध्ये टिंब यांनी सातारा येथे प्रतिसरकाराची स्थापना केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाना पाटील यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, मला मळमळते अधोरेखील शब्दाचा प्रत्यय कोणता विभक्तीचा आहे ते ओळखा. मला मळमळते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 द्वितीया.
द्वितीय विभक्तीचा प्रकार आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिकाराने शिकार केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2005 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जारी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कृष्णकांत खोत यांना 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणास जारी झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आर वैशाली यांना 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळण्यासाठी जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले गेले जाते. कोणत्या घटना दुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची शपथ मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज समिती कधी अंमलात आणण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात पंचायत राज समिती कधी अंमलात आणण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1962 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तहसीलदार. तहसीलदार हा कोतवालची नेमणूक करतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात. उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे करतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.